द मोस्ट डायसी प्लॅनेट, डायसी म्हणजे ज्याला आपण प्रिडिक्ट करू शकत नाही असा प्लॅनेट म्हणजे बुध आहे. त्याचं कामच आहे तुमची बुद्धी फिरवणे. म्हणून मी नेहमी म्हणते बुध ठीक करायचं असेल लिहायला लागा. तुमचा पैसे कुठे म्हणजे तुमचा चंद्र कुठे खराब होतोय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल लिहायला लागा. बुधाला तुमचा हे करा, ऍक्टिव्हेट करा. कुठला गुरु काय करतोय किंवा कुठल्या गुरूंच्या नादी आपण लागतोय, तो गुरु योग्य का अयोग्य हे बघायचं असेल तर बुद्धीचा वापर करा, विचार करा. लग्न करताना पार्टनर का योग्य का अयोग्य बुद्धीचा वापर करा, इन्फॉर्मेशन काढा, राहू हे ऍक्टिव्हेट करा आणि मग तुम्ही बुध त्याच्यासाठी पण परत तुम्हाला बुध, कारण बुध कसं आहे माहितीये का, बुध म्हणजे पाण्यासारखा आहे, जो ज्याच्या बरोबर बसतो तसा बोलतो. आपल्यामध्ये एखादा मित्र असतो ना, हा आपल्याकडे एखादा मित्र असतो की जो तुमच्याकडे आला की तुमच्यासारखं बोलणार, दुसऱ्याकडे गेला की त्याच्याबद्दल बोलणार, तो म्हणजे बुध. त्याच्यामुळे बुध म्हणजे बुद्धी, आपली बुद्धी कायम ठीक ठेवायला पाहिजे. म्हणून बुध खराब असलेल्या लोकांनी गणपती साधना सांगतो मी. आणि बिझनेस साठी बुध कसा वापर करायचा? बुध हा बिझनेस नाहीये, बुध म्हणजे कम्युनिकेशन. तुम्हाला बिझनेस करण्यासाठी लागलेलं जे लागतं ते कम्युनिकेशन. बरोबर. जर आपल्याला बिझनेस आहे मग कुठला बिझनेस करायचा ते कसं समजणार? तर इंडिव्हिज्युअल प्लॅनेट बुध कुणाबरोबर बसलेला आहे, बुधावर कुठल्या ग्रहाचा ऍस्पेक्ट आहे म्हणजे दृष्टी आहे, हे ठरवतो की तुम्ही कुठला बिझनेस केला पाहिजे, तुम्हाला कुठल्या बिझनेस मध्ये सक्सेस आहे. सक्सेस तर फक्त शनी देतो. ज्या माणसाकडे डिसिप्लिन त्या माणसाकडे सक्सेस, ज्याच्याकडे डिसिप्लिन नाही त्याचा बुध चांगला असू दे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.